नमस्कार मित्रांनो, भाग 10वा. मागील घटना. अवी आणि कविता यांची कॉफी शॉपमधील भेट त्यांच्या नात्याची एक अविस्मरणीय सुरुवात ठरली होती. सुरुवातीला दोघांमध्ये संवादांची कमतरता असली तरी अवीने धाडस करून कविताला आय लव्ह यू म्हटलं होतं. त्यानंतर कवितानेही त्याच्या प्रपोजला होकार दिला होता. त्यांच्या नात्याची ही गोड सुरुवात पूजा आणि नेहाला मात्र माहीत नव्हती, कारण त्या दोघीही अवीच्या एकतर्फी प्रेमात गुंतल्या होत्या. त्यानंतर अवीला प्रपोज करायचं ह्या हेतूने पूजा कॉलेजवर गेली होती. आता पुढे पूजा एकटीच आपल्या स्कूटीवरून कॉलेजवर पोहोचली. कॉलेजच्या गेटवरून आत जाता जाता नेहमीप्रमाणे पूजाचं लक्ष त्या गेट समोरच्या झाडाखाली गेलंच, जिथे अवी नेहमी थांबायचा. अवी तिला त्या झाडाखाली दिसला. अवी एका तरुणीबरोबर बोलत उभा होता आणि ती तरुणी पाठमोरी उभी होती. आजच अवीला प्रपोज करायचं ह्या विचाराने पूजा आनंदाने स्कूटीवरून उतरली आणि तिने स्कूटी बाजूला घेऊन स्टँडवर लावली. पूजा हसऱ्या चेहऱ्याने अवीकडे निघाली. त्याच क्षणी तिचं लक्ष बाजूच्या तरुणीकडे गेलं आणि ती अचानक आश्चर्यचकित झाली. अवीबरोबर बोलणारी ती तरुणी कविताच होती. पूजा तिथेच थांबली. आता तिला पुढे पाऊलच उचलेना. कविता अवीच्या खूप जवळ उभी होती आणि दोघेही हसत हसत बोलत होते. एकाएकी पूजाच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. तिच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली होती. नेहाही दुरून हे सर्व पाहत होती. ती नेहमीच आपल्या भावना लपवत असे, पण पूजाच्या चेहऱ्यावरील बदल तिने लगेच ओळखला होता. नेहाच्या मनातही अवीबद्दल भावना होत्या, पण तिने त्या कधीच कोणाला कळू दिल्या नव्हत्या. नेहा शांतपणे तिथून दुरूनच निघून गेली, पण पूजाला मात्र अवी आणि कविताच्या जवळ जाण्याची हिंमत झाली नाही. ती नाराज चेहऱ्याने पुन्हा आपल्या स्कूटीजवळ येऊन स्कूटीवर बसली आणि भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत राहिली. कविता आणि अवी एकमेकांमध्ये रमून गेले होते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. पूजाला ते पाहून वाईट वाटलं होतं. तिने कधी कल्पनाही केली नव्हती की अवी कवितासोबत इतका मोकळा होईल. नंतर क्लासमध्ये पूजाचं अजिबात लक्ष लागलं नाही. अवी आणि कविताचा चेहरा नेहमी तिच्या नजरेसमोर राहिला. संध्याकाळ झाली. पूजा घरी परतली. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. अवी आणि कविताचे हसरे चेहरे तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हते. तिने स्वतःला आवरण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य नव्हतं. रात्री झोपतानाही तिला तेच दृश्य दिसत होतं. दुसऱ्या दिवशी पूजाने ठरवलं की अवीशी बोलायचं. तिला सत्य जाणून घ्यायचं होतं. कविता सेम टाईम सेम लोकेशनवर पोहोचली. झाडाखाली अवी आणि कविता बोलत उभे होतेच. पूजाने धाडस करून त्यांच्याजवळ जाण्याचा निर्णय घेतला. पूजा त्यांच्याजवळ गेली आणि तिला बघून दोघेही अचानक गोंधळले. पूजा त्या दोघांकडे बघून हसली. मग अवी तिला म्हणाला, हाय पूजा, कशी आहेस? पूजा अश्रू लपवत म्हणाली, मजेत. तू कसा आहेस? अवी म्हणाला, मीही मजेत आहे. पूजा अवीकडे पाहत म्हणाली, अवी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हे ऐकताच कविताने अवीचा हात आपल्या हातात घेतला आणि अवीने पूजाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे बदलले होते. काय झालं पूजा? त्याने विचारलं. आता पूजाला काय बोलावे तेच कळेना. तिने कविताकडे पाहिलं आणि पुन्हा अवीच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या मनातल्या सगळ्या भावना तिच्या डोळ्यात तरळल्या होत्या. पूजा धाडस करून म्हणाली, अवी, माझं मन जडले तुझ्यावर. मी तुझ्यावर प्रेम करते. मला तुझं खरं मन जाणून घ्यायचं आहे अवी. पूजाच्या या कबुली जबाबाने अवी आणि कविता दोघेही चकित झाले. कविताने अवीच्या हातावरील पकड घट्ट केली. अवी काही क्षण शांत राहिला. मग त्याने कविताकडे पाहिलं. कविताही खूप मोठ्या आशेने त्याच्या डोळ्यात पाहत होती. अवी कविताच्या हाताची घट्ट पकड धरून पूजाला म्हणाला, पूजा, माफ कर मला. माझ्या मनात कविता आहे. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. हे ऐकून कविताच्या जीवात जीव आला, पण पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती तिथेच स्तब्ध उभी राहिली. कविताने हळूच अवीचा हात दाबला आणि दोघेही तिथून निघून गेले. पूजा तिथे एकटीच उभी राहिली. तिच्या एकतर्फी प्रेमाचा अंत झाला होता. तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. अवीने पूजाच्या प्रेमाचा स्वीकार न केल्याने तिला खूप मोठा धक्का बसला होता. तिच्या डोळ्यासमोर तिचं स्वप्न तुटताना तिनं पाहिलं होतं. पूजाच्या मनातील वेदना खूप खोलवर रुजल्या होत्या. कॉलेजमध्ये जाणे तिला नकोसे झाले होते.
कारण कॉलेज गेट समोरच्या झाडाखाली अवी आणि कविताला एकत्र पाहणे तिच्यासाठी असह्य होतं. ती स्वतःला एका खोलीत कोंडून घेऊ लागली. पूजाच्या आयुष्यात हे एक मोठं वळण होतं. नियतीने तिच्यासाठी वेगळंच काहीतरी लिहिलं होतं. पण असं असलं तरी नियतीच्या कुठल्याही परीक्षेला सामोरं जायचं म्हणून ती अजूनही अवीला मिळवण्याची आशा मनात ठेवून होती. अवीने कविताच्या समोर तिच्या तोंडावर नकार देऊन सुद्धा पूजाच्या मनातील अवीविषयीची ओढ काही कमी झाली नव्हती. ती अजूनही आशेचा किरण मनात ठेवून अवीला भेटण्याचा प्रयत्न करत होती. एका संध्याकाळी न राहून पूजा अवीला भेटायला रानात गेली. अवी यावेळी रानातच असतो हे तिला माहीत होतं. नेहमीप्रमाणे अवी रानातील त्या झाडाखाली बाकावर बसला होताच. अवी कुठेतरी शून्य नजरेने पाहत हसऱ्या चेहऱ्याने कविताच्या विचारात गढून गेला होता. अवी स्वतःशीच मनातल्या मनात पुटपुटला, खरंच मनाला वाटतं आपलं कोणीतरी असावं. पाहायला नाही आलं तरी चालेल, पण आठवण काढत बसावं. कविता, माय लव. तेवढ्यात अवीच्या खांद्यावर मागून कोणाचा तरी हात आला. अवीला कविता आल्याचा भास झाल्याने तो हसत कविता म्हणून बाकड्यातून वर उठला आणि त्याने मागे वळून पाहिलं. अवीसमोर पूजा उभी होती. अवीच्या तोंडातून कविता हे नाव ऐकताच पूजाला अचानक एक दुःखद धक्का बसला होताच. अवीला भेटायला आलेली पूजा एकदम गोंधळली होती. अवीही अचानक पूजाला समोर पाहून आश्चर्यचकित झाला होता. सिच्युएशन सांभाळत अवी चाचपडत तिला म्हणाला, पूजा तू? पूजा दुःख लपवत हास्यस्मित करत म्हणाली, हो. पुन्हा अवी चाचपडत म्हणाला, पण तू इथे अशी अचानक, आणि ही जागा तुला कोणी दाखवली? पूजा डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाली, ते महत्त्वाचं नाही आहे. तू माझा क्लोज फ्रेंड आहेस ना, म्हणून शोधली. अवी म्हणाला, गुड, व्हेरी गुड. बैस ना, आपण बसूनच गप्पा मारूयात. पूजा थँक्यू म्हणाली आणि बाजूच्या बाकावर बसली. अवीही पूजाच्या बाजूला बाकावर बसला. अवी सिरियस होऊन तिच्याकडे पाहत म्हणाला, पण सॉरी पूजा, मी कवितासमोर तुला नकार दिला. मला माहीत आहे तुला खूप वाईट वाटलं असेल. सॉरी. खरंच सांगतो पूजा, तूही मला खूप आवडतेस. पण कवितावर माझा एवढा जीव जडलाय ना, मी तिच्याशिवाय त्या नजरेने कुठल्याही मुलीकडे नाही पाहू शकत. म्हणून प्लीज पूजा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. पूजा भरल्या डोळ्यांनी इट्स ओके म्हणाली आणि तिने आपले डोळे पुसले. मग अवीही तो विषय थांबवून म्हणाला, मग पूजा, तुला कसं काय वाटलं मला भेटावं म्हणून? पूजा म्हणाली, सांगितलं ना तू क्लोज फ्रेंड आहेस माझा म्हणून. ते जाऊ दे. तू मोबाईलच्या दुकानात काम करतोस, भाड्याच्या रूममध्ये राहतोस, म्हणजे तू या शहरापासूनचा खूप दूरचा आहेस का? अवी म्हणाला, नाही, ती एक खूप मोठी स्टोरी आहे आणि तू मला तुझा क्लोज फ्रेंड मानतेस म्हणून सांगतो. मी 6 वर्षाचा असताना माझ्या मम्मी पप्पांचा डिवोर्स झाला. मग मला त्या घरी काहीच इंटरेस्ट राहिला नाही. त्याचवेळी मी ते घर सोडलं. एका बागेत जाऊन बाकड्यावर बसून मी खूप रडलो, अगदी मनसोक्त रडलो मी. त्यावेळी मला खूप भूक लागली होती म्हणून मी जवळच्या एका हॉटेलमध्ये गेलो. मी भुकेच्या तावात खूप खाल्लं, पण त्यावेळी बिल द्यायला पैसे नव्हतेत माझ्याकडे. म्हणून त्या हॉटेल मॅनेजरने मला खूप मारलं. मी मॅनेजरला विनवत होतो, त्याच हॉटेलमध्ये काम करून पैसे भागवेन म्हणत होतो, पण तो मॅनेजर ऐकला नाही. तो मला मारतच राहिला. मग त्याच हॉटेलमध्ये नाश्ता करत बसलेल्या एका श्रीमंत माणसाला माझी दया आली. त्याने मला आपल्या कुशीत घेतलं. त्याने माझं हॉटेलचं बिल भागवलं. त्यानेच मला आपल्या घरी नेऊन शांत केलं. तो माणूस एका नोकरासोबत आपल्या मोठ्या बंगल्यात एकटाच राहत होता. त्याने मला आपली परिस्थिती विचारली. मी माझी सारी हकीकत त्यांना सांगितली आणि ते ऐकून त्यांनी मला सांभाळण्याचा निर्णय घेतला. मी त्याच घरी लहानाचा मोठा झालो आणि तो माझ्यासाठी धावून आलेला देवदूत म्हणजे जयवंत शेठ. जयवंत बाबा आजही माझ्यासाठी सर्व काही आहेत. हे सगळं ऐकून पूजाही भावूक झाली होती. तिच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. पूजा आपले डोळे पुसत म्हणाली, मग आता तू जयवंत शेठचं घर सोडून भाड्याच्या रूममध्ये का राहतोस? पुन्हा अवी तिला सांगू लागला, मी आता मोठा झालोय पूजा, पण एवढा मोठा नाही की जयवंत बाबांचे उपकार फेडणे इतका. मी माझे 7 जन्मही त्यांचे उपकार फेडू शकत नाही. पण मला आता माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं ज्ञान आहे. आणि खरं म्हणजे त्यांना 2 मुले आहेत जी फॉरेनला शिकतात. त्यांचा खर्च, त्यात माझा खर्च नको म्हणून मीच तिथून बाहेर पडलोय. मग पूजा गहिवरून म्हणाली, खूप मोठ्या मनाचा आहेस तो अवी.
अवी आपले डोळे पुसत म्हणाला, मोठ्या मनाचे तर जयवंत बाबा आहेत, त्यांच्यामुळेच तर मी आज तुझ्यासमोर उभा आहे. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. पूजाने सूर्याकडे पाहिलं. सूर्य हळूहळू डोंगरावर जाताना दिसला. पूजा लगेच म्हणाली, तू असं नेहमी हा सूर्यास्त का पाहतोस? अवी अल्पहसे करून म्हणाला, ज्याच्या आयुष्यात जन्मापासून मान सन्मान सामर्थ्याची जोड नाही, तो माणूस दुसरं काय करणार पूजा? आईबाबांचा डिव्होर्स, जयवंत शेटनी माझ्यासाठी घेतलेलं कष्ट, माझा संघर्ष, रोज या विचारांची घोंगावत असते माझ्या मनात. माझ्या आयुष्यातलं सगळं दुःख या सूर्यास्ताबरोबर अस्त व्हावं म्हणून मी गेली कित्येक वर्ष हा सूर्यास्त न चुकता पाहतो. पण काय उपयोग? पुन्हा उद्या सकाळी सूर्योदय होतोच. पुन्हा माझ्या विचारांची रेलचेल सुरू होते. मी रोज प्रयत्न करतो, पण रोज हरतो पूजा. पूजा ऐकत त्याच्याकडे पाहतच होती. पूजा ही शांत झाली होती. काही क्षण तिलाही कळेना काय बोलायचं. काही क्षणानंतर पूजा भानावर येऊन म्हणाली, असं निराश होऊन कसं चालेल अवी? तुझ्या मनात असे वाईट विचार जेव्हा जेव्हा येतील ना, तेव्हा तेव्हा मला बोलव. मी तुला अशा विचारातून बाहेर काढण्याचा नक्की प्रयत्न करेन. अवी क्षणभर पूजाकडे पाहून गालातल्या गालात हसला आणि त्याने समोर पाहिलं. सूर्य चांगलाच डोंगराआड व्हायला लागला होता. लगेच अवी म्हणाला, चल आता निघूयात, अंधार पडेल. पूजा ओके म्हणाली आणि दोघेही तिथून उठून निघाले. त्यांच्या पावलांच्या प्रत्येक खुणांमध्ये एक अबोल संवाद दडला होता. एका बाजूला मैत्रीचा स्वीकार तर दुसऱ्या बाजूला अप्रकट भावनांचा संघर्ष होता. आता पूजा यातून सावरू शकेल का? आणि नेहा जी स्वतःही अवीवर प्रेम करत होती, ती पूजाला या परिस्थितीत कशी मदत करेल? त्यांच्या मैत्रीचं नातं या घटनेमुळे अजून घट्ट होईल की त्यात दुरावा निर्माण होईल? अवीच्या मनात कविताची जागा होती, पूजाची नाही. पण या धक्क्यातून पूजा कशी बाहेर पडेल? बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.